हे बघ तुमची बहीण आणि तो म्हाताड्या कोण आहे बघा. बोलली कोण ना आहे ती? कोण आहे तुमची बहीण आहे ती. ती म्हातारा कोण आहे? बघा ना तुमचं नवीन जिज्जा असेल आता. अय्यो हा मी म्हणत होती तुम्हाला असं वाटायचं की ही ना अशीच बोलते बघा आता. काय बाई केवढा पसारा पडलेला आहे. ही नंतर नुसती खायच्याच लायकीची सगळं मालच करायला लावती. आता नेहमीची गंमतच करते. लई येड्यासारखी करत राहते ना. मला इकडे जाऊ द्या मला तिकडे जाऊ द्या. नवरा तर खाल्लाच नाही तर आता आमचं घर खायला आलेली इथं. माझा नवरा त्याला एक रुपयाची त्याला कमी पडू देत नाही. आता मी झिरो होते चांगली. पारू पारू काय का वहिनी? झाडू मार. मी मग माझा बाप येणार का झाडू मारायला? पण तू माझी वहिनी ना. मग मी काय तुमचं उपकार घेतलंय का? मीच करायचं सगळं. म्हणजे मी काय करत नाही का असं म्हणणे का तुमचं? तुम्ही काय करता? फक्त ते तुमच्या पोरांचं करता त्याच्यावर कोणाचं काही करत नाही. वहिनी पाया सकाळ रात्र संध्याकाळ कधी कटकट घालती तू. काय तुला सण होता time म्हणून मी भेटत काय नाही. बोलली नाही. आज मी तुला सोडणार नाही. हे काम एक आवडून मिनिट, घ्यायचे. पूर्णाच्या पोळ्या मी मोजून केल्या होत्या. तू माहेर दिल्या नाही का तुझ्या? तुमचं म्हणणं काय? मी माहेर द्यायचं पण नाही का माझ्या घरच्यांना? मग तुम्हाला स्वयंपाक का करायला लावती? मग तिथं खात नाही का? आयत घ्यायला पाहिजे का? एक तर पहिला नवरा माझ्या खाल्ला, वडिलांना- आमचं घर एक खायला मिनिट, नाही. माझ्या नवऱ्यावर जाऊ नको. आणि खाल्ला खाल्ला काय म्हणते प्रत्येक वेळेस? आवाज शांत कर. जास्त शहाणपण नाही करायचा. उचल हे. आज माझा नवरा असताना मला हे दिवस नसते हा, खायला तुझा लागले. नवरा असताना तुझा नवरा का बरं नाही? तुझ्याच ह्या गुन्हा पाहिजे नाही. त्याने फाशी घेतली. फाशी सुसाईड केले तुझ्यामुळं. मी काय केलं त्यांना? मी काय केलं होतं? तू टॉर्चर केलं. आम्हाला सगळ्यांना फोन यायचे की तुमची पोरगी आम्हाला टॉर्चर करते. कस काय तुझ्या नवऱ्याने सुसाईड वहिनी, केलं? एक मिनिट, माझ्या सासरचं जाऊ दे, पण माझा दादा किती वैतागलाय माहिती का तुला? कोणाला वैतागला? तुला वैतागलाय त्याच्यामुळे ते माझ्यावर राग काढत राहतात. एक मिनिट, आमचं बालपण गेलंय एक सोबत. तो मला वैतागलेला आहे का तुला वैतागलेला आहे? आज 2 दिवस झाले तू आली नुसती कटकट बडबड 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 आणि त्याच्या मागं पण तू तरी लावती, माझ्या मागं पण तू तरी लावती. तू तरी लावते करू नको. तुमचा भाऊ आहे ना तो किती लायकीचा आहे मला चांगलं कळालेलं आहे. मग कशाला राहते? जाऊ. त्याला फक्त त्याची बहीण त्याची आई त्याच्यावर त्याला बायको दिसत नाही आणि कोणी दिसत नाही. त्यांना फक्त बहिणीच करायचंय. आई पटकन आवरून घ्यायचं. मला दाखवायचं नाही शहाणपणा. लय अति करू राहिली बाई ही. तस काही उपकारच करते माझ्यावर. अधोपरी आली. कोणत्या ह्याच्यातली अप्सरा होती काय माहिती? जलपरी. थोबडता पाहिलं का वाकडच तोंडाची राहती. कधी पण 24 तास वाकड तोंड राहत. वहिनी, ए वहिनी, बहिरे झाली का काय? काय बघू राहिले? मी म्हंटल कानात माती बिती गेली का काय तुझ्या? हो का? अच्छा. आमच्या कानात कुत्री मुतलेले राहतात माहितीये का? तुमच्या याच्यात तर डायरेक्ट बैल मुतून जातात. बरं मी काय म्हणते, ते गल्लीतले कुत्रे म्हणून शांत झाले बरं का तुझ्या कानात मुतले ना? म्हणून ते कुत्रे शांत झाले. कामाला लाग. एक मिनिट ऐकून घे, मला बाहेर यायचंय, काम आहे मला. कोणाला म्हणजे कोणाला भेटायला जाते का तू? मला काही रिकामी दुसरे काम नाही का? हे रिकामी अशी काम करू मी? मला माहितीये तू कोणाला भेटते कोणाला नाही. तू फक्त सांगते मला काम आहे, मला जायचंय, याच्या घरी जा त्याच्या घरी जा. एखादी विधवा बाई का बरं जात असेल? लोकांची नजरा कशा आहे तुम्हाला माहितीये ना? मग काय करते तिथं जाऊन? ए बाई, का तुलाच ते आवडतं? म्हणजे काय म्हणणं तुझं सांग बरं? एका परचं लग्न तरी करून घे मग. पण लग्न केलं तरी अरे तिकडच्या लोकांना तुम्ही मारून टाकतात. तुम्हाला कोण पोरग देणार आहे? मी तरी अगो बाई, पूर्ण अख्खी खानदान काढली का तू? माझ्या खानदानाची काही लिस्ट काढली का तू? अरे तुमच्या घरातले सांगा एक पोरगी तर नांदली का नीट ध्यानावर? 6 महिने तर मारलंच राहते. मग आई बापाकडे जाणार नाही तर कोणाकडे जाणार? लोकांच्या दारात तुझ्यासारखं. एक तुमची ती चुलत बहीण तिचा बट्ट्याबोळ झाला का बरं? तुमचा स्वभाव बाई. का बरं? आम्ही काय केलं? आम्ही म्हटलं नांदू नको, नवऱ्याला बघू नको. अरे तुमचे स्वभाव असे ना तुम्हाला कोणी सहनच करू शकत नाही. आम्ही होतो म्हणून इथं टिकलो, नाही तर इथं कोण राहणार आहे? अगं हा तुझा आहे ना आत्मविश्वास आहे, आत्मविश्वास. तुला वाटतंय का आम्ही होतो म्हणून टिकलो? असं काही नाहीये. माझ्या भावाने तुला टिकवून घेतलं. भाऊ काय लायकीचा मला चांगलं माहिती. लायकी काढू नका भावाची, त्याला सांगतेच मी. दादा
हा. ऐक ना, काय झालं? अरे वहिनीची सतत कटकट चालू आहे रे. काय झालं आता? काय केलं? अरे सतत, अरे मला म्हणती कामच कर धामच कर, काही ना काही माझ्या लक्षण लावतीस रे. तू काय केलं नाही ना? अरे केलं ना बाबा, झाडू मारला, रात्रीचा पूर्ण स्वयंपाक होता बरं का, हा. अर्धा निम्मा माहेरी दिला. हा. आता थोडासा उरला होता ना, हा. म्हणलं आता भजे टाकते, तुला भजे किती आवडतात हा, भजे कांद्याचे आवडतात. सांग बरं. मग तू आपली आई होती त्यावेळेस प्रत्येक वेळेस मला म्हणायचं, आणि तू माझ्या हातचे भजे खाल्ले का, तू काय म्हणतो, तुझ्या हातचं चव आणि आईच्या हातची चव सारखीच आहे. सारखेच, हा. त्याच्यामध्ये तुझी बायको सतत कटकट लावते, सतत. बोल ना रे तिला, बोल ना, कमी घर सोडून जाऊ, सांग बरं. तू कशाला घर सोडून जाते का? तू बोल तिला, मला काही सांगू नको. मी तिच्या कटकटी लय त्यातली माझं डोकं दुखू राहिलं खूप. आम्ही बोलतो ना, तू कशाला एवढं टेन्शन घेते? तो काही तिला बोललो नाही ना, की तुमचं भांडण झालं ना? भांडणं झाले म्हणून तुझ्याकडे आले मी. अरे बाप, मला वाटलंच काही ना काहीतरी कुठं झाला असणार रे, त्याच्यामुळे तू इकडे आली. आता कोण तुला ती बोलली का तू तिला बोलली? सांग आता. अरे आई बाप राहिले नाही म्हणून तुला सांगायला आले का धड्या मी. अरे मी तुझीच बाजू घेणार आहे. अरे बहीण ही माझ्या नाही का प्रिय आहे, माहितीये का माझ्यासाठी? अरे आपलं बालपण गेलंय बावळ्या. अरे मी तुला तेच सांगतोय, बहिणी माझा जीव आहे. बायको काय आता आली 4 दिवसात, तिच्या दोन हा. लागतो ना. बघ, आता तू चल. चल तू चल, जसं आहे तसा चल. चल बोल तिला. काय हो? काय ऍक्टिंग करते, काय ऍक्टिंग करते. अरे आताच मेकअप करत बसली गेली आणि तू आल्या झाडू घेतला. काय ऍक्टिंग करू ही. यांना कशाला मी काय बोलू? काय आलं? काय बोलली तिला? दादा मला असं वाटलं मी स्वतःला मारून घ्यावा. अहो मी यांना म्हटलं जेवण खावण करा आणि चले जा. आता काय झालं यांना? माझ्याच नावाने ओढत असतं ह्या, फक्त मी काय किती तुझं? काम करा यांचं. अरे बाबा ही माझ्यासोबत भांडली. मी कशाला भांडू सांगा बरं? मी कशाला भांडू यांच्या सोबत? अहो यांचा नवरा गेला तेव्हापासून येड्यासारखंच करता या. कोणाला काय सांगाल, कोणाला काय सांग, तुमचे कान भरता फक्त. तू जरा शांत घे जा बरं. अरे तू माझ्यावर विश्वास ठेव ना. अरे मला म्हणे नवऱ्याला खाल्लं, याला खाल्लं, इकडं जाती तिकडं जाती. कशाला जाते? टवळे बिवळे मला किती काय काय बोलत होती. तेव्हापासून तिचा नवरा गेला आणि त्या हल्ली पूर्ण हल्ली. दादा बाबा एक करू का, इथं जीव नको रे. हे बघा, येडे का तू जरा? मी बोलतोय ना मध्ये. तू कशाला बोलती मध्ये? अरे किती खोटं बोलते, किती खोटं बोलते. ही माझी साईडच घेत नाही. ही मलाच बोलत असते नेहमी, आणि सासूबाई पण बोलली ना ती लगेच तिचे कान भरते. आता तू तिला काही बोलली ना तर झाडून मारेन सांगतो. मी नाही बोलत, तुम्ही मलाच बोलत राहता. बावळट. अरे दादा किती ड्रामा करते बघ रे. अरे पण तुला ती म्हणली जेवण करून जा, तू काय बोलती? अरे तुला बायकोची म्हणजे बायकोचं खरं वाटतं, माझं खोटं वाटत राहिलं का? ए बघा तुमच्या दोघीचे वाईट नाही का? मी काहीतरी करून घेऊन सांगू तुला. म्हणून तुला सांगूशी वाटत नाही. तू असं कमी डोक्याचं आहे ना, मला धमकी नको देऊ. धमकी नको देऊ म्हणजे काय? मी तिला बोललो होता, तुला पण बोललो. पण तुमच्या दोघांचं नेमकं काय झालं? मी होतो इथं नाही ना, मला माहित नाही ना. आता ह्याच्या पुढे ना व्हिडिओ करत जाईल, मग तुला दाखवतो, हा, मग तेव्हा तुला विश्वास बसेल. हा. जाय तू तुझ्या बायकोची साईड घेतो. त्या एकीकडून बहिणीने पागल केले, एकीकडून बायकोने पागल केले. इकडं आण आणि इकडे ईर झाली माझी. इथं काय करावं? हे करायचं पण आलं तुझ्या. जाऊ तिकडे. अरे वैशू का बहिरी झाली का काय? काय हो? गाय मान इकडे. काही बोलता मला? काय झालं? त्याचा बाजार येतो. काय झालं? बरं मी काय म्हणतो, हा. मग तुला काय बोललो? हा. ती बहिणी आलं का तुमच्या बहिणीचं? मला वाटलं त्या तुम्ही ते प्रॉपर्टीचं काहीतरी सांगत असाल. आणि इथून तिथून ते बहीण एक जसं काहीतरी करून तरी टाका. म्हणजे घरात नसते खाण्यापिण्याचं दर्दीला बाहेर. मी काय म्हणतो, तू झोपते का नाही? झोपते ना तू? झोपल्यानंतर काय करते? प्रॉपर्टी 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 नावाचा जप करते का? हा, खायला लागतं ना आपल्याला. आता तुमचे आई बाबा पण किती म्हातारे झालेले, आपल्या नावावर करून द्यायला पाहिजे ना त्यांनी. मला वाटतं तुम्ही त्याच्याबद्दल बोलणार आहे आता. माझी साईन घेतील असं मला काहीतरी वाटलं. तुझ्या डोक्यात काय वांगे भरले का बटाटे भरले का कळतच नाही मला. प्रॉपर्टी करते. हा माणूस आहे ना कधीच माझ्या नावावर काही करणार नाही. फक्त त्याला त्याच्या आई बापाचं पडले राहत. अरे तुझ्या नाव एवढं माझं नाव केलंय ना, तुझ्या नावाच्या पुढे लागत नाही. काय होतं? पण ते जाऊ द्या, तिची प्रॉपर्टी मोठी रे. तुमच्या नावावर तरी आहे का काही गोष्टी? थोडंफार केलं ते त्याच्यात तुम्ही अशी उड्या मारताय. माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे 10 एकर आहे, माझ्याकडे 2 एकर आहे, माझ्याकडे 3 एकर आहे. एवढंच करा. असं तुम्ही फक्त आई बापावर विश्वास ठेवा, त्या बहिणीसाठी पूर्ण प्रॉपर्टी फुकून टाका. बरं मी काय म्हणतो, तुला ज्या कामासाठी मी इथं बोलवलंय ना, काय काम? ते कामाचं बोल. तू भलत असेल तर नको बोलू.
नाही जे टाकीन ठोका मग. हा बोला की काम. हा मी काय म्हणतो, मग तुला मी तिच्या समोर काय थोडं येडवाकडं बोलला असून तर एवढा राग मानायचा नाही. कशामुळे माहितीये का, ती पण बहीण आहे माझी. तिला तर कोण आहे का सांग, कोणीच नाही. हा तिला पण जीव लावणंच माझं आहे. आता तू बायको आहे, तुला पण जीव लावणंच आहे, बरोबर आहे की नाही? तू बी समजून घे ना, तिला समजून सांगू आपण. अहो मी सगळं ऐकून घेतलं, पण तुम्ही जे म्हणता ना ती त्या चालीची नाही. तुम्हाला दाखवते ती कसल्या चालीची. चला माझ्यासोबत आता ती यावेळी कुठं ऐक ना, तू ते चाल बिल काय काढले तू आता, काय म्हणते चाल तुम्हाला दाखवते ना, तुम्ही डोळ्याने बघा ती कसली बाई तुम्हाला दाखवते आता. चल बरं. तोंडाचा पट्टा चालतो, माझी बायको अशी, माझी बायको तशी, याला सांभाळत नाही त्याला सांभाळत नाही. आता मी तुम्हाला दाखवते गंमत. चला तुम्ही. नाही का तोंड डोळ्याने बघितल्याशिवाय नाही का ती मग मान्य मी नाही काय का? करणार आहे आता, तुम्हाला डोळ्याने दाखवणार तुम्ही. नाही, आणि जर खोटं जर निघलं ना, आता ते थोबड आहे बरं तो. मागवा काय झालं? मागवा. साप आहे का? साप आहे? खाली बस खाली बस खाली बसा. काय झालं? इकडे या, पुढे या, पुढे या ना, तिकडे नाही का भाऊ? पुढे या तुम्ही. तुम्ही इकडे बघा. ते बघ दिसले ते दोघ, बघा ना तुमची बहीण. तो म्हाताड्या कोण आहे बघा, मी बोलली कोण ना, आहे ती? कोण आहे? तुमची बहीण आहे ती. ती म्हातारा कोण आहे? बघा ना तुमचं नवीन जिज्जा असेल आता. अयो हा मी म्हणत होती तुम्हाला असं वाटायचं की ही ना अशीच बोलते बघा आता. का बरं बसले? असं चालू गुलू 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 चालू असेल. चला आज रंगी हातच पकडू त्यांना. चला काय सांगू, माझी भाऊजाई मला लय बोलती, लय बोलती. लय बोलत चला राहते. ना तुम्ही. एक काम करा, जरा पुढे चालू आपण, थोडस त्या साईडने ऐकू त्यांचं. चला काय सांगू, माझी भाऊजाई नसती मला बोलत राहते. माझ्या आईला पण माझ्या घराने करती, आणि माझा भाऊ एवढा चांगला होता, त्याला पण माझ्या घराने करते, माझ्या विरुद्ध केला. अहो नाही भाऊजाईच्या हाताखाली काहीच खरं नाही राहत हा बर का. मला आता माझी बायको जाऊन 2 वर्ष झाली. अहो माझा पण नवरा जाऊन 2 वर्ष झाले, आणि मला म्हणते काय माहिती का, नवऱ्याला खाल्लं का काय तू. बघा तुमची बहीण. दादा ते कोण आहे म्हातारा? अरे भाऊ आणि भाऊजाईने रंगे हात पकडले एका म्हाताऱ्यासोबत पारोला. आता काय होईल पुढे तर आपण बघणार आहोत पुढच्या भागात. पारू काय स्टेप उचलते आणि पारू काय करणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आमचे व्हिडिओ बघायला कधीही विसरू नका. आणि सबस्क्राईब फ्रीच आहे हे तुम्हाला तर माहिती आहे, त्यामुळं जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.